हॅलो फ्रेंड्स, प्रिव्हियसली आपण बघितलं की ऑर्बिटल मध्ये जे सिमेट्री असतात त्यावरती कशा प्रकारे कोरिलेशन हे डिपेंड असतं. त्यानंतर सिमेट्री बघितली, त्यानंतर आपण रूल्स बघितले. फोरियन पाय सिस्टीम जर असेल तर थर्मली कुठल्या वेने रिॲक्शन जाते, कुठलं रोटेशन होतं, त्याचप्रमाणे फोटोकेमिकल जर रिॲक्शन असेल तर कुठली सिमेट्री तिथे आपल्याला मिळते, कोणत्या वेने तिथे रिॲक्शन जाते, तेच पुन्हा एकदा आपण डीपली बघणार आहोत की कशा वेने ऍक्च्युअल मध्ये होत असतं. आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगणार आहे की ज्यावेळेस तुम्ही पेरिसायक्लिक स्टडी करताय, तुम्हाला जे बुक प्रोव्हाइड केलंय त्यामध्ये सुरुवातीला काय करायचं, टॉपिक जो दिलेला आहे थेरी ती रीड करून घ्यायची. रीड केल्यानंतर ती काय करायची, कोरिलेट करायची. जे पण डायग्राम असेल ती त्याशी कोरिलेट करायची. आता इथे बघा 1,3 बीटाडाइन सिस्टीम दिली आहे. फोटोकेमिकली और थर्मली रिएक्शन प्रोसीड इथे दाखवलंय. आणि काय इलेक्ट्रोसायक्लिक रिंग क्लोजिंग. बघा इथे काय होतंय, पाय बॉन्डची शिफ्टिंग होते, सिग्मा बॉन्ड इथे फॉर्म होतोय. अशा प्रकारे काय होत आहे, बॉन्डची शिफ्टिंग होते आणि तिथे काय होतंय की बॉन्ड फॉर्मेशन होतंय. सिग्मा बॉन्ड बघा, हा न्यू सिग्मा बॉन्ड आपल्याला काय झालाय, फॉर्म झालेला आहे. मग बघा या रिएक्शन कोणत्या वेळी होता आणि कोणत्या वेळी पॉसिबल आहे आणि कोणत्या वेळी फॉरबिडन हे आपण बघणार आहोत. केव्हा पण लक्षात घ्यायचंय, ज्यावेळेस आपण थर्मल रिएक्शन ही कन्सिडर करतो त्यावेळेस आपण ग्राउंड स्टेट होमो घेत असतो. ग्राउंड स्टेट होमो म्हणजे आपण जो पण रिएक्टंट सुरुवातीला दिलेला असेल, आपल्याला 1,3 ब्युटाडाइन असू, आलेलिक सिस्टीम असू, 1,3,5 हेक्साट्राइन असू किंवा ऑक्टेट्राइन असू, टेट्राइन असू, कुठली सिस्टीम दिलेली असेल त्यावेळेस काय करायचं, ग्राउंड स्टेट होमो. कोणत्या केसमध्ये, ज्यावेळेस रिएक्शन थर्मली प्रोसीड होत असेल. बघा थर्मली ज्यावेळेस रिएक्शन प्रोसीड होत असेल, सायक्लायझेशन रिएक्शन, त्यावेळेस आपण काय घेतोय, ग्राउंड स्टेट होमो. आणि ज्यावेळेस रिएक्शन फोटोकेमिकली प्रोसीड होत असेल त्यावेळेस काय घेतो आपण, एक्साइटेड स्टेट होमो. मग तो काय येतो, जो सुरुवातीचा जो होमो होता थर्मल जी रिएक्शन प्रोसीड होतं, ग्राउंड स्टेट जो होमो होता त्याला काय करतो आपण, एक इलेक्ट्रॉन फोटोकेमिकल एनर्जी प्रोव्हाइड करतोय आणि त्या थ्रू इलेक्ट्रॉनचं काय होतं, एक्साइटेशन होतंय. कुठल्या जी पण एनर्जी लेवल असेल त्या एनर्जी लेवल पासून, त्या ऑर्बिटल पासून नेक्स्ट ऑर्बिटल मध्ये त्याचं काय होतं, एक्साइटेशन हे होत असतं. मग बघा आता हे एक्झाम्पल बघू. 1,3 बीटाडाइनचं काय झालंय कन्वर्जन 4 मेंबरिंग सिस्टीम मध्ये. बघा कशा प्रकारे येतंय, 1,13 बीटाडाइन इज हिटेड, द रिएक्शन टेक्स प्लेस फ्रॉम ग्राउंड स्टेट. ज्यावेळेस तुम्हाला आधीच सांगितलंय मी, कुठल्याही रिएक्शन मध्ये ज्यावेळेस जर थर्मल रिएक्शन जर असेल तर काय घेतो आपण, ग्राउंड स्टेट मध्येच ती रिएक्शन काय होते, ऑप्टेन होते. आणि फोटोकेमिकल जी रिएक्शन असते त्यावेळेस काय होतं, फोटो एनर्जी प्रोव्हाइड केली जाते, एच म्यू तिथे प्रोव्हाइड केला जातो, त्यामुळे तिथे काय होतं, इलेक्ट्रॉनचं एक्साइटेशन हे होत असतं. मग आता या केस मध्ये बघा, when 1,3 butadiene is heated, reaction takes place from the ground state. The electrons are used for a sigma bond formation are in the HOMO, which is nothing but Psi2. आता या केस मध्ये काय Psi2 आहे. जर 6 कार्बन सिस्टीम जर असेल तर तिथे काय येईल, Psi3 येईल. त्याचप्रमाणे जर 8 कार्बन सिस्टीम जर असेल, कार्बन सिस्टीम कशी कन्सिडर करतो, आता इथे एक कार्बनला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर, या काय करतो आपण, कार्बन सिस्टीम कन्सिडर करतो. मग यावेळेस होमो कुठला कन्सिडर करतो आपण, जिथे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल. ऑलरेडी आपण आधीच्या लेक्चर मध्ये हे सर्व डिस्कस केलेले आहे. The sigma bond formation are in the HOMO, which is nothing but Psi2 in this case. Presently p orbital in ground state HOMO has C2 symmetry. आता आपण ऑलरेडी बघितलंय की Psi1 मध्ये काय असतं, सर्व मिरर सिमेट्री असते. Psi2 मध्ये C2 सिमेट्री, पुन्हा मिरर, पुन्हा C2. माहिती आहे जो होमो आहे त्याला कुठली सिमेट्री आहे, C2 सिमेट्री ही प्रेझेंट आहे. फॉर द न्यू सिग्मा बॉन्ड टू फॉर्म रोटेशन मस्ट बी कॉनरोटरी. बघा रोटेशन मस्ट बी कॉनरोटरी. रोटेशन काय येईल, कॉनरोटरीनेच होईल. दिस रोटरी मोशन वुड नॉट टेक प्लेस इन द फेज लोब टुगेदर. बघा आता आपण काय घेतलंय, थर्मल रिएक्शन घेतली आहे, त्यामध्ये Psi2 येतोय आपला. Psi2 ला कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, C2 सिमेट्री प्रेझेंट आहे. मग इथे बघा C2 सिमेट्री आहे. दोन्ही पण लोब जर बघितले आपण, कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 4 चे लोब्स आपण कन्सिडर करतो. इथे ज्यावेळेस आपण रिएक्शन प्रोसीड करणार आहोत, काय C2 सिमेट्री, मग त्यामुळे आपण कुठलं रोटेशन करणार आहोत, कॉन रोटेशन. बघा कॉन रोटेशन केलंय, सेम डायरेक्शननी काय केलंय, ऑर्बिटल रोटेट केलंय. ती का कॉन रोटेशन का करतोय आपण, की ज्यावेळेस सेम ऑर्बिटल जवळ येतील त्याच वेळेस काय होईल, सिग्मा बॉन्ड तिथे फॉर्म होईल. मग त्यासाठी अशा वेळेस ज्यावेळेस C2 सिमेट्री प्रेझेंट असते त्यावेळेस आपण काय करतोय,
कॉन रोटरी मोशन तिथे करतोय. बघा इथे काय केलंय, कॉन रोटरी मीन्स आपण आयदर क्लॉकवाईज करू किंवा अँटी क्लॉकवाईज, दोन्ही वेने आपल्याला काय सेम प्रोडक्ट तिथे फॉर्म होणार आहे. बघा इथे कॉन रोटरी मोशन केलंय, मग काय होतंय, पॉझिटिव्ह लोब इनर साइडला येतोय. इकडे पण कॉन रोटेशन केल्यामुळे काय होतंय, हा पॉझिटिव्ह लोब पुन्हा काय येतोय, इनर साइडला येतोय. हा पॉझिटिव्ह लोब इकडे येतोय. मीन्स इथे काय होईल, पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मीन्स इथे काय सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन ही होऊ शकते. दिस इज कॉल्ड एज सिमेट्री अलाउड, C2 सिमेट्री इन सिग्मा बॉन्ड. बघा इथे काय सिमेट्री अलाउड रिएक्शन, कारण काय पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह लोब काय येतं, एकमेकांच्या जवळ येतात आणि इथे सिग्मा बॉन्ड इझिली फॉर्म होतोय. मीन्स जी थर्मल इंड्यूस सायक्लायझेशन रिएक्शन आहे ती कोणत्या वेने, कॉन रोटरी मोशनने ही पॉसिबल आहे. मग त्याचप्रमाणे सेम ऑर्बिटल आपण घेतलेले, मग त्यावरती काय केलंय, डिसरोटरी मोशन. आता इथे तुम्ही म्हणाल की कॉन रोटरी मोशन काय घेतली, डिसरोटरी का नाही. बघा इथं डिसरोटरी मोशन मध्ये काय घेतलंय, एक ऑर्बिटल इनर साइडला रोटेट केलाय आणि दुसरा ऑर्बिटल काय त्याच्या अपोजिट डायरेक्शनने. बघा अशा वेळी काय केलाय, रोटेट केलाय. हे जे ऑर्बिटल आहे, सुरुवातीचे ऑर्बिटल जे थर्मल रिएक्शन मध्ये साय2 घेतलेला होता, त्यावरच काय केलं आपण, डिसरोटरी मोशन अप्लाय करून बघितली. मग बघा इनर साइडला रोटेट केला, पॉझिटिव्ह लोब इनर साइडला आलाय. त्यानंतर हा जो लोब जे तो काय केला आपण पुन्हा इनर साइडला, म्हणजे इथे काय आला, निगेटिव्ह लोब आलाय. मग ही काय झाली, सिमेट्री फॉरबिडन रिएक्शन. मग अशा वेळेस ज्यावेळेस अशा प्रकारचं इंटरॅक्शन होता त्या रिएक्शन पॉसिबल होत नाही. मग लक्षात घ्यायचंय, थर्मल इंड्यूस जी रिएक्शन असते ती त्यामध्ये काय घेतला जातो, ग्राउंड स्टेट होमो. काय घेतला जातो, होमो कुठला घेतला जातो, ग्राउंड स्टेट होमो तिथे कन्सिडर केला जातो. मग इथे या केस मध्ये काय साय2 आहे, साय2 मध्ये कुठली सिमेट्री, C2 सिमेट्री. मग ही C2 सिमेट्री असल्यामुळे काय होतंय, या जे दो लोब आहे कार्बन नंबर 1 आणि कार्बन नंबर 4 वरची सिमेट्री आपण कन्सिडर करतो. मग इथे बघा C2 सिमेट्री. मग इथे बॉन्डिंग पॉसिबल होण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला ऑर्बिटल जे ते काय करावं लागेल, कॉन रोटेशन आयदर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. इथे काय केलंय, क्लॉकवाईज रोटेशन केलंय, दोन्ही पॉझिटिव्ह लोब इनर साइडला आले, तिथे एक सिग्मा बॉन्ड फॉर्म झाला. मग ही जी रिएक्शन आहे काय थर्मली इंड्यूस, बघा दिस इज नथिंग बट 4n पाय सिस्टीम. यामध्ये ज्यावेळेस आपण रिएक्शन थर्मली प्रोसीड करतो, काय केली आहे ही रिएक्शन 4n पाय सिस्टीम आहे. थर्मली रिएक्शन आपण काय केली आहे, प्रोसीड केली आहे. मग यामध्ये ज्यावेळेस आपण थर्मली रिएक्शन प्रोसीड करतो, मी इथे कुठलं रोटेशन आपल्याला घ्यावं लागेल की कॉन रोटेशन. बघा इथे काय आपण यावरनं एक जनरलायझेशन इथे फायनल झालंय की कॉन रोटेशन, कारण इथे जो ग्राउंड स्टेट असतो तो काय असतो, त्यामध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट असते, इथे C2 सिमेट्री ही प्रेझेंट असते. C2 सिमेट्री ही प्रेझेंट असते ज्यावेळेस आपण थर्मल रिएक्शन घेतोय. ग्राउंड स्टेट होमो काय आला इथे या केस मध्ये, या एक्झाम्पल मध्ये साय2 आलाय. साय2 मध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, C2 सिमेट्री प्रेझेंट आहे. मग त्यावेळी काय होते, रिएक्शन ही पॉसिबल होते. 4n पाय सिस्टीम आहे, थर्मल रिएक्शन आहे, त्यात ग्राउंड स्टेट होमो घेतला, त्याची सिमेट्री काय आली, C2 आली. मग C2 जर सिमेट्री असेल तर आपण ओरिएंटेशन काय घेतो, कॉन रोटेशन हे घेत असतो. हे अशा प्रकारे लक्षात ठेवायचे की कोणत्या रिएक्शन ही पॉसिबल होईल. आणि फोटोकेमिकली काय, सॉरी डिसरोटे कॉन रोटेटरी मोशन केल्याने काय होतंय, ती सिमेट्री अलाउड मिळते. बट डिसरोटरी मोशन केल्यावर काय मिळतंय, दोन्ही लोब अपोजिट साइनचे येत आहे, त्यामुळे इथे काय सिमेट्री फॉरबिडन रिएक्शन ही पॉसिबल होते. तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की दोन्ही लोब ज्यावेळेस सेम साइनचे असतील त्यावेळेस इलेक्ट्रॉनचं काय होतं, ट्रान्सफॉर्मेशन होतं इन केस ऑफ पेरिसायक्लिक रिएक्शन. तुम्ही म्हणाल पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथे इझिली बॉन्ड फॉर्मेशन व्हायला पाहिजे होती, बट इन पेरिसायक्लिक रिएक्शन दिस टाइप ऑफ मेकॅनिझम नॉट पॉसिबल. ही काय सिमेट्री फॉरबिडन रिएक्शन होते, ज्यावेळेस दोन डिफरंट लोब्स इथे येतात त्यावेळेस सिमेट्री फॉरबिडन रिएक्शन आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघू, फोटो इंड्यूस सायक्लायझेशन. आता सुरुवातीला काय बघितलं आपण, थर्मल इंड्यूस सायक्लायझेशन. थर्मल इंड्यूस सायक्लायझेशन कोणत्या वेळी होतंय, इथे साय2 घेतोय आपण, त्यामध्ये C2 सिमेट्री, आणि मग इथे काय कॉन रोटरी मोशन घेतोय. मग आता फोटो इंड्यूस सायक्लायझेशन बघू. इन फोटो इंड्यूस सायक्लायझेशन फर्स्ट एक्साइटेड स्टेट होमो ऑफ 1,3-ब्युटाडाइन इज साय3. बघा तुम्हाला ऑलरेडी मी या आधीच्या लेक्चर्स मध्ये सांगितलंय की फर्स्ट एक्साइटेड स्टेट आधी ग्राउंड स्टेट होमो कुठला होता, साय2 होता. साय2 ला काय केली, एनर्जी प्रोव्हाइड केली, त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, साय3 मध्ये. मग साय3 मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर काय, विच हॅज मिरर सिमेट्री. आता आपण बघितलं होतं
की साय 1 जो असतो त्यामध्ये मिरर सिमेट्री असते, पुन्हा साय 2 मध्ये कुठली C2 सिमेट्री जो आपण ऑलरेडी आधी बघितला, पुन्हा साय 3 मध्ये कुठली सिमेट्री असते, मिरर सिमेट्री, पुन्हा साय 4 मध्ये कुठली सिमेट्री असते, C2 सिमेट्री. ज्यांच्या लक्षात नसेल त्यांनी ऑर्बिटल डायग्राम बघितल्या तरी चालतील. आधीच्या लेक्चर मध्ये तुम्ही हे लेक्चर झाल्यानंतर ते काय करत चला, नोटबुक मध्ये राईट करत चला, म्हणजे तुम्हाला ते समजणं सोपं जाईल. मग इथे बघा, जो आधीचा ग्राउंड स्टेट होमो होता साय 2 ला काय केलंय, एनर्जी प्रोव्हाइड केली, त्याचं कन्वर्जन कशामध्ये झालंय, साय 3 मध्ये झालंय. मग साय 3 मध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, मिरर सिमेट्री, विच हॅज मिरर सिमेट्री. फॉर द न्यू सिग्मा बॉन्ड टू फॉर्म रोटेशन मस्ट बी डिसरोटरी. मग जर यामध्ये जर एक्साइटेड स्टेट आपण काय घेतलाय, होमो घेतलाय, त्याच्यामध्ये काय साय 3 आहे, साय 3 ची सिमेट्री काय, मिरर सिमेट्री. मग इथे जर आपल्याला सिग्मा बॉन्ड जर फॉर्म करायचा असेल तर रोटेशन काय करावं लागेल, दोन्ही पण अपोजिट डायरेक्शननी रोटेशन इथे पॉसिबल करावं लागेल. बघा, एक काय केला इनर साइड, दोन्ही पण काय केले इनर साइडला रोटेट केले, मीन्स एक राईट हँड साइडला रोटेट केला आणि एक लेफ्ट हँड साइडला रोटेट केलाय, तेव्हा काय होतंय तिथे सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होते. बघा, फेज काय इथे पॉझिटिव्ह लोब इनर साइडला येत आहे. मग या रोटेशनला काय म्हटलं जातं, डिसरोटेशन. मग ज्यावेळेस आपण फोटो इंड्यूस सायक्लायझेशन बघतो किंवा इलेक्ट्रोसायक्लिक रिएक्शन बघतो, दिस इज इन केस ऑफ 4n पाय सिस्टीम. 4n पाय सिस्टीम साठी आपण हे सर्व बघत आहोत. मग या केस मध्ये काय, ज्यावेळेस आपण फोटोकेमिकल रिएक्शन बघतोय, काय घेतोय, एक्साइटेड स्टेट होमो घेतोय. फर्स्ट एक्साइटेड स्टेट होमो इथे आपण कन्सिडर केलाय. मग त्यावेळेस आपल्याला कुठली सिमेट्री मिळते, इथे मिरर सिमेट्री मिळते. आणि मिरर सिमेट्री असेल तर आपल्याला बॉन्ड फॉर्मेशन साठी काय करावं लागेल, डिसरोटरी मोशन हे तिथे करावं लागेल. हे लक्षात घ्यायचंय प्रॉपर वेनी. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे राईट करून घेतलं तरी चालेल. 4n पाय सिस्टीम फोटोकेमिकल जर रिएक्शन असेल तर त्यामध्ये काय एक्साइटेड स्टेट आपण होमो घेतो. मग एक्साइटेड स्टेट होमो मध्ये काय मिरर सिमेट्री आहे, आणि मिरर सिमेट्री असेल तर आपण काय करतो, डिसरोटेशन ही तिथे करत असतो फॉर द फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन साठी आपण अशा प्रकारे रोटेशन ही करत असतो. लेट्स रिटर्न टू 2E4Z24 हेक्साडाइन टू सी व्हाय द cis-3,4 dimethyl cyclobutane results from the thermal cyclization and the trans isomer from the photocyclization. In the case of thermal cyclization, the ground state HOMO is Cy2. लक्षात घ्यायचंय, ग्राउंड स्टेट होमो ज्यावेळेस थर्मल रिएक्शन असेल त्यावेळेस आपण ग्राउंड स्टेट होमो घेतो. दिस इज इन द केस ऑफ 1,3-butadiene which has, त्याला कुठली सिमेट्री प्रेझेंट असते, C2 सिमेट्री प्रेझेंट असते. Thus conrotary motion required for sigma bond formation. Both methyl groups rotate in the same direction as they end up the same side of the ring or seize the product. बघा, आता इथे प्रोडक्ट घेतलाय, कुठला रिएक्टंट घेतलाय, 2E4Z24 हेक्साडाइन. आता ही सिस्टीम जरी कन्सिडर केली तर इथे काय जो ग्रुप आहे बघा, अशा प्रकारे ब्युटाडाइन सिस्टीम आहे. यावरती हा मिथिल ग्रुप काय आला, इनर साइडला आलाय, आणि हा जो नेक्स्ट मिथिल ग्रुप आहे तो काय केलाय, आउटर साइडला. हायड्रोजन काय केले इथे आपण शो करत नाही, इथे जरी शो केले इथे आपण शो करत नाही. मग इथे काय होतंय, सायक्लायझेशन होतंय. दिस इज नथिंग बट 2E4Z24 हेक्साडाइन. म्हणजे हीच काय झाली, ब्युटाडाइन सिस्टीम आहे. मग इथे कार्बन किती आहे, 1 2 3 4. जे पाय बॉन्डिंग सिस्टीम आपल्याला इन्व्हॉल्व होत आहे त्याचा आपण काय करतो, कन्सिडर ह्या करत असतो. बघा, पाय बॉन्ड जिथे प्रेझेंट आहे त्या सिस्टीम आपण ह्या कन्सिडर करत असतो. मग इथे या केस मध्ये बघा 1 2 3 4 मीन्स काय, ब्युटाडाइन मॉलिक्यूल आहे. मग ब्युटाडाइन मॉलिक्यूलच्या केस मध्ये काय, जर आपण थर्मल रिएक्शन घेतोय, थर्मल रिएक्शनला आपण काय घेतो, ग्राउंड स्टेट होमो. मग इथे काय येतो, ग्राउंड स्टेट होमो विच इज नथिंग बट Cy2. Cy2 मध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, C2 सिमेट्री प्रेझेंट आहे. आता हे नेमिंग बघा, 2E4Z. बघा, जो कार्बन नंबर 1 आहे त्याला एक नंबर दिला जातो, त्यानंतर 2 3 4 5 आणि 6, त्यामुळे तो काय होतो, हेक्साडाइन होतोय. बट इथे काय आपल्याला मिळतोय, डाइन मिळतोय. डाइन म्हणजे काय, 2 पाय बॉन्ड सिस्टीम आहे त्यामुळे त्याला डाइन म्हटलंय. आणि टोटल किती, 6 नंबर ऑफ कार्बन आहे त्यामुळे त्याला काय म्हणतो, हेक्साडाइन. मग 2 नंबरचा जो कार्बन आहे, 2 नंबरच्या कार्बन वरती बघा
जो 2 नंबरचा कार्बन आहे त्यावरती जर आपण बघितलं, इथे काय ओरिएंटेशन, हा मिथिल ग्रुप कुठे आहे, आउटर साइडला. इथे जो हायड्रोजन जो प्रेझेंट आहे, इथे आता काय डबल बॉन्ड प्रेझेंट असतो इथे आणि इथे, दोन्ही केस मध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट असतो. आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह हा मिथिल जो ग्रुप आहे CH3 ग्रुप, तो काय तिथे जर आपण चेक केलं, बघा या केस मध्ये हा जो मिथिल ग्रुप आहे, इथे जो हायड्रोजन आहे आणि हा जो हायड्रोजन आहे, आता इथे काय एक हायड्रोजन प्रेझेंट असतो, इथे पण काय एक हायड्रोजन प्रेझेंट असतो या बॉन्डवरती. मग हे दोन्ही हायड्रोजन काय एकमेकांना CC, त्यामुळे 4 पोझिशनला काय Z आलाय. हे दोन्ही हायड्रोजन इथला आणि इथला काय एकमेकांना ट्रान्स आहे, त्यामुळे इथे काय आलंय 2A आलंय. हे सगळं नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये येतं, त्यामुळे ते तुम्ही बघून घ्यायचंय. मग आता आपल्याला मोस्टली काय इम्पॉर्टंट आहे की हा जो रिएक्टंट आहे 2E4Z 24 हेक्साडाइन विच हॅव्हिंग साय2 काय तो ग्राउंड स्टेट होमो. ज्यावेळेस आपण रिएक्शन थर्मली प्रोसीड करतो, थर्मली प्रोसीड करताना आपण काय घेतो, ग्राउंड स्टेट होमो घेतो. मग इथे ग्राउंड स्टेट होमो काय साय2 आहे. साय2 मध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, C2. बघा पॉझिटिव्ह लोब निगेटिव्ह. मग इथे आपल्याला सिग्मा बॉन्ड फॉर्म करायचा आहे, तर मग कुठल्या वेळी रोटेशन करावं लागेल की कॉन रोटेशन. बघा इथे आपल्याला सिग्मा बॉन्ड फॉर्म करायचा आहे, तर मग इथे रोटेशन कुठल्या वेळी करावं लागेल, कॉन रोटेशन, आयदर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. बघा इथे काय केलंय, क्लॉकवाईज रोटेशन केलंय. मग काय दोन्ही बॉन्ड इथे काय होतं, रोटेट होतात. मग ज्यावेळेस क्लॉकवाईज रोटेशन करतोय त्यावेळेस मिथिल ग्रुप पण काय होतोय, रोटेट होतोय. इथे पण बघा हा मिथिल ग्रुप रोटेट होतोय, म्हणजे तो अपवर्ड डायरेक्शनला येतोय. मग ज्यावेळेस क्लॉकवाईज रोटेशन करतोय त्यावेळेस आपल्याला काय फॉर्म होतोय, C34 डायमिथिल सायक्लोब्युटेन इथे हा फॉर्म होतोय. इथे काय होतोय, सिग्मा बॉन्ड फॉर्म होत आहे. फेज काय ओव्हरलॅपिंग साठी पॉसिबल आहे किंवा फेवरेबल आहे, दोन्ही पण पॉझिटिव्ह लोब येत आहे. इथे काय होतं, सिग्मा बॉन्ड हा इझिली फॉर्म होतोय. मग कॉन रोटेशन करतोय, बघा त्याचप्रमाणे आपण इथे काय केलंय, क्लॉकवाईज रोटेशन केलंय. दोन्ही पण याच्यामध्ये कॉन रोटेशन आपण काय केलंय, दोन्ही क्लॉकवाईज केलंय. आता इथे काय करू, नेक्स्ट केस मध्ये काउंटर क्लॉकवाईज, मीन्स त्यालाच आपण काय म्हणू, दोन्ही सेम डायरेक्शनने रोटेट केलंय, मीन्स त्याला आपण काय म्हणू, अँटी क्लॉकवाईज. कॉन रोटेशन मध्ये आपण काय करतोय, आयदर क्लॉकवाईज करतोय किंवा अँटी क्लॉकवाईज. दोन्ही लोब्स काय करतोय, सेम डायरेक्शनने रोटेट करतोय, आयदर क्लॉकवाईज करू किंवा अँटी क्लॉकवाईज. बघा इथे काय केलंय, अँटी क्लॉकवाईज केलंय, रोटेशन केलंय. मग या केस मध्ये बघा पुन्हा काय साय2 प्रेझेंट आहे. इथे काय साय2 आहे विच हॅव्हिंग C2 सिमेट्री विच इज नथिंग बट ग्राउंड स्टेट होमो. कॉन रोटरीज मोशन करतोय, मग पुन्हा मॉलिक्यूल रोटेट होतोय. मग मॉलिक्यूल रोटेट झाल्यानंतर बघा पॉझिटिव्ह लोब आउटर साइडला येत आहे आणि निगेटिव्ह लोब इनर साइडला येत आहे. मी इथं काय फेवरेबल आहे, इथे पॉसिबल ऑफ सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन पॉसिबल आहे. बघा इन द केस ऑफ हे काय झालं, थर्मल रिएक्शन घेतली आपण, दोन्ही वेनी काय केली आहे, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज, दोन्ही वेनी काय तिथे सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होतंय आणि प्रोडक्ट काय मिळतं आपल्याला, C34 डायमिथिल सायक्लोब्युटेन हा प्रोडक्ट फॉर्मेशन तिथे आपल्याला मिळते. हे कशाच्या केस मध्ये झालं की 4n पाय सिस्टीम आपण बघतोय, 4n पाय सिस्टीम. त्यानंतर त्याला काय केलंय, थर्मल रिएक्शन प्रोसीड केली आहे. इथे काय प्रेझेन्स ऑफ C2 सिमेट्री, मग त्यामुळे रोटेशन काय येतंय आपलं, कॉन रोटेशन येतंय. लक्षात घ्यायचंय, अशा प्रकारे तुम्ही राईट करून व्यवस्थित ते अंडरस्टँड करायचंय. हे कशाच्या केस मध्ये झालं, ज्यावेळेस आपण थर्मली रिएक्शन प्रोसीड करतो त्यावेळेस आपण काय करतोय, कॉन रोटरी मोशन ही तिथे घेत असतो. इथे पण काय केलंय, दोन्ही वेनी कॉन रोटरी मोशन घेतली. फक्त आपण काय मोशन आहे जे रोटेशन आहे क्लॉकवाईज आहे एका याच्यामध्ये आणि दुसऱ्या याच्यामध्ये अँटी क्लॉकवाईज केलं किंवा त्यालाच काउंटर क्लॉकवाईज हे म्हटलं जातं. एक्झाम मध्ये तुम्हाला जर क्वेश्चन आला, तुम्ही क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा, त्यामध्ये फरक पडत नाही, कारण प्रोडक्ट काय आपल्याला सेम मिळतो. बघा C34 डायमिथिल सायक्लोब्युटेन, C34 डायमिथिल सायक्लोब्युटेन, सेम प्रोडक्ट आपल्याला दोन्ही केस मध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे तुम्ही आयदर क्लॉकवाईज करा किंवा अँटी क्लॉकवाईज करा, त्यावरती फरक पडत नाही. मग हे झालं आपलं कॉन रोटेशन, आपण बघितलं की थर्मल इंड्यूस मध्ये. मग ही जी रिएक्शन आहे ती फोटोकेमिकली जर आपल्याला प्रोसीड करायची असेल, इन द केस ऑफ फोटोकेमिकल सायक्लायझेशन एक्साइटेड स्टेट होमो इज साय3. मग
फोटोकेमिकल कधी पण लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस आपण फोटोकेमिकल किंवा HMU जिथं आला तिथं लक्षात घ्यायचं की आपण एक्साइटेड स्टेट होमो हा कन्सिडर करत असतो. मग इथे काय येतोय 1,3 ब्युटाडाईनच्या केसमध्ये एक्साइटेड स्टेट होमो काय येतो साय3 विच हॅव्हिंग मिरर सिमेट्री. त्याला काय कुठली सिमेट्री प्रेझेंट असते, मिरर सिमेट्री. Thus this rotary motion is required to form a sigma bond formation. The this rotary motion, one of the methyl group rotate up and other rotate down. The result that both methyl group are trans to each other. मग याचं एक्झाम्पल बघू. आता इथे बघा काय केले, सेम कंपाऊंड घेतलाय, फक्त इथे काय घेतलाय एक्साइटेड स्टेट होमो घेतलाय या केस मध्ये, विच इज नथिंग बट साय3 विच हॅव्हिंग मिरर सिमेट्री. इथे काय येते मिरर सिमेट्री प्रेझेंट येते. मग हे मिरर सिमेट्री ज्यावेळेस प्रेझेंट येते हे लोब्स बघा. मग रोटेशन कोणत्या वेळी करावं लागेल आपल्याला, डिसरोटरी. एक ऑर्बिटल काय केलं इनर साइडला रोटेट केलंय, दुसरं ऑर्बिटल पण इनर साइडला. त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो, एक आउटर साइडला आणि दुसरं पण काय करू शकतो आउटर साइडला रोटेट करू. अशा प्रकारे काय करू शकतो ते रोटेट करू शकतो. डिसरोटरी मोशन मध्ये काय केलं जातं की दोन्ही ऑर्बिटल दोन्ही अपोजिट डायरेक्शनला काय केले जातं रोटेट केले जातात. एक बघा राईट हँड साइडला रोटेट केला इथे आणि एक काय केलाय लेफ्ट हँड साइडला रोटेट केलाय. मग अशा वेळेस ज्यावेळेस रिॲक्शन पॉसिबल होते त्यावेळेस बघा इथे काय, ज्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन करायचे. ऑर्बिटल मध्ये काय सिग्मा बॉन्ड फॉर्म झाला पाहिजे. ज्यावेळेस मिरर सिमेट्री असते त्यावेळेस आपण काय करतो डिसरोटरी मोशन करतो. आणि इथे काय घेतलाय एक्साइटेड स्टेट होमो घेतलाय, मीन्स रिॲक्शन कुठल्या वेळी जाते फोटोकेमिकल वेळी जाते. आणि ज्यावेळेस HMU असेल त्यावेळेस आपण एक्साइटेड स्टेट होमो घेतला जातो, त्याची सिमेट्री मिरर असते. मग मिरर सिमेट्री प्रेझेंट असल्यावर काय करावं लागतं आपल्याला डिसरोटेशन हे तिथे द्यावं लागतं. त्याच वेळेस आपण काय करू शकतो बॉन्ड फॉर्मेशन ही करू शकतो, सिग्मा बॉन्ड तिथे फॉर्म होईल. मग आता नेक्स्ट बघा इथे या केस मध्ये आता हा ऑर्बिटल काय केला इनर साइडला रोटेट केलाय. मग इनर साइडला रोटेट केल्यावर पूर्ण मॉलिक्यूल काय होतो रोटेट होतो. मग हा मिथिल ग्रुप कुठं जाईल अपवर्ड डायरेक्शनला. आणि इकडे जर बघितलं ऑर्बिटल काय केला इनर साइडला, मग हा काय येईल पॉझिटिव्ह लोब इथे येईल, हा मिथिल ग्रुप कुठे येईल खालच्या साइडला येईल. मग बघा इथे काय प्रोडक्ट फॉर्मेशन होतोय ट्रान्स 3,4 डायमिथिल सायक्लोब्युटेन. अशा प्रकारे काय येतंय आपल्याला डिफरंट प्रोडक्ट फॉर्मेशन ही मिळते. फोटोकेमिकली वेगळा मिळतोय आणि थर्मली आपल्याला वेगळे प्रोडक्ट हे फॉर्म होतात. प्रॉब्लेम बघा कशा वेळी असतात, शो द कॉन्व्हर्टरी प्रोसेस फॉर थर्मल इलेक्ट्रोसायक्लिक कन्वर्जन ऑफ 2E4E24 हेक्साडाइन into 3,4 dimethyl cyclobutane. Explain why the two processes are equally alike. बघा इथे काय घेतलाय, तुम्हाला एक्झाम मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो, फक्त तुम्हाला काय देतील रिएक्टंट देतील 2E4E24 हेक्साडाइन. अशा प्रकारे तुम्हाला रिएक्टंट देतील आणि त्याची रिएक्शन बघा हा रिएक्टंट दिलेला आहे आणि त्याची रिएक्शन तुम्हाला काय सांगितली आहे थर्मली करा किंवा फोटोकेमिकली कुठलाही वेणी करा. मग तुम्हाला तिथे माहिती पाहिजे जो रिएक्टंट दिलेला आहे त्यामध्ये ग्राउंड स्टेट होमो कुठला आहे. जर थर्मली जर असेल तर आपण ग्राउंड स्टेट होमो घेतो आणि जर फोटोकेमिकली जर रिएक्शन असेल तर आपण काय घेतो एक्साइटेड स्टेट होमो तिथे घेत असतो. लक्षात घ्यायचंय डाईन मीन्स काय, इथे 2 पाय बॉन्ड सिस्टीम आहे ती लक्षात घ्यायची आहे. आणि हेक्सा म्हटल्यावर घाबरून न जायचं. हेक्सा का म्हटलं इथे की जे मिथिल ग्रुप अटॅच आहे बघा 1 2 3 4 5 6 6 मिथिल ग्रुप आहे 6 कार्बन आहे त्यामुळे त्याला हेक्सा म्हटलंय. आणि 2 आणि 4 पोझिशनला काय डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्यामुळे 2,4 हेक्साडाइन सिस्टीम हे त्याला म्हटलेलं आहे. मग बघा आता इथे चेक करू आपण, इथे काय सांगितलंय शो बोथ द कॉन्व्हर्टरी प्रोसेस फॉर थर्मल इलेक्ट्रोसायक्लिक कन्वर्जन ऑफ 2E4E24 हेक्साडाइन into 3,4 dimethyl cyclobutane. Explain why the two processes are equally alike. मग या दोन्ही प्रोसेस सेम काय ते आपण बघणार आहोत. बघा रिएक्टंट घेतलेला इथे, मग हा जो रिएक्टंट घेतलेला आहे या केस मध्ये बघा आता इथे जर तुम्ही कन्सिडर केलं काय येतो आपला साय2 आपण घेतलेला आहे साय2. त्यानंतर त्यामध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट पाहिजे बॉन्ड फॉर्म साय2 म्हटल्यावर C2 सिमेट्री. इथे कुठली C2 सिमेट्री प्रेझेंट आहे. मग C2 सिमेट्री प्रेझेंट असल्यावर आपण काय करतोय रोटेशन, कुठलं रोटेशन इथे देऊ शकतो की आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला कॉन्व्हर्टरी प्रोसेस सांगितली. मग इथे पण काय येतंय साय2 मध्ये C2 सिमेट्री प्रेझेंट असते. C2 सिमेट्री असल्यावर आपण काय करतो कॉन रोटेशन तिथे हे घेत असतो. बघा
मग थर्मल रिॲक्शन आहे बघा, थर्मल रिॲक्शन आहे, त्यासाठी आपण ग्राउंड स्टेट होमो घेतला विच इज नथिंग बट साय टू मध्ये कुठली C2 सिमेट्री प्रेझेंट आहे, मग C2 सिमेट्री, त्यामुळे आपण काय करतोय कॉन रोटेशन करतोय बघा, जे मॉलिक्यूल आहे ते दोन्ही पण काय करतोय सेम वेनी काय करतोय रोटेट करतोय, एका डायरेक्शननी हे रोटेशन करतोय बघा, हा मिथिल ग्रुप कुठे येतोय अपवर्ड डायरेक्शनला येतोय, हायड्रोजन डाऊनवर्ड डायरेक्शनला येतोय, त्याचप्रमाणे इथे जर बघितलं काय कॉन रोटरी मोशन केलंय, मिथिल ग्रुप डाऊनवर्ड डायरेक्शनला आला आणि हायड्रोजन अपवर्ड डायरेक्शनला आलाय, हा एक आपल्याला ए प्रोडक्ट आपण म्हणू त्याला. त्याचप्रमाणे इथे या केस मध्ये जर बघितलं हे काय केलं आपण क्लॉकवाईज रोटेशन, त्याचप्रमाणे अँटी क्लॉकवाईज जर रोटेशन केलं बघा, इथे दोन्ही केस मध्ये काय केलंय अँटी क्लॉकवाईज रोटेशन केलंय, अँटी क्लॉकवाईज रोटेशन केल्यावर काय येतोय, हा जो मिथिल ग्रुप आहे तो काय येतोय डाऊनवर्ड डायरेक्शनला येतोय, आणि हा जो 4 नंबर कार्बन वरचा मिथिल ग्रुप आहे तो कुठे येतोय अपवर्ड डायरेक्शनला येतोय, मग आपल्याला काय मिळत आहे दोन प्रोडक्ट मिळत आहे, आणि दोन्ही प्रोडक्ट काय आहे आपल्याला सेम मिळत आहे, काय 3,4 डायमिथिल सायक्लोब्युटेन, दोन्ही केस मध्ये काय आपल्याला फॉर्म होतोय ट्रान्स 3,4 डायमिथिल सायक्लोब्युटेन, तिथे काय होतंय फॉर्मेशन होतंय, मीन्स दोन्ही पण प्रोडक्ट काय इक्वली पॉसिबल आहे. अशा वेळेने एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जातात. आता तुम्हाला MCQ बेस जे तुम्हाला क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाईल, तुम्हाला जो रिएक्टंट आहे तो दिला जाईल, आणि कोणत्या वेळी ती प्रोसेस पॉसिबल आहे, कॉन रोटरी किंवा त्यामध्ये कुठला तुम्ही होमो घेणार आहे, एक्साइटेड साय2A, थर्मली जर असेल तर तुम्ही काय घेता ग्राउंड स्टेट होमो घेता, फोटोकेमिकली असेल ते एक्साइटेड स्टेट होमो घेता, हे सर्व लक्षात ठेवणं गरजेचं आहे. किंवा ऑर्बिटल तुम्ही कुठले घेता, त्यामध्ये सिमेट्री कुठली प्रेझेंट आहे, यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. त्याकरता पेरिसायक्लिक ज्या रिॲक्शन आहे ज्या इथे लेक्चर झाले किंवा जे पॉइंट्स झालेले नसतील ते काय करायचे बुक मध्ये बघायचे आणि त्याची काय करायची रिॲक्शनची प्रॅक्टिस करायची, तर तुम्हाला ते इझिली आणि बेटर अंडरस्टँडिंग पेरिसायक्लिक रिॲक्शनचं हे होईल. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघू इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन, बघा इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शनच आपण बघत होतो, मग यामध्ये बघा अन इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन इज कन्सन्ट्रेट इंटरकन्वर्जन ऑफ कॉन्जुगेटेड पॉलिन अँड अ सायक्लोअल्केन, इलेक्ट्रोसायक्लिक रिॲक्शन्स आर इंड्यूस आयदर थर्मली और फोटोकेमिकली, ऑलरेडी आपण बघितलंय की त्या थर्मली पण पॉसिबल आहे आणि फोटोकेमिकली पण पॉसिबल आहे. थर्मली जर असेल तर आपण काय करतो ग्राउंड स्टेट होमो तिथे कन्सिडर करतो, ग्राउंड स्टेट होमो तिथे कन्सिडर करतो, आणि जर फोटोकेमिकली जर रिॲक्शन आपण प्रोसीड करत आहोत किंवा HMU जर दिला असेल तर त्यावेळेस आपण काय करतो एक्साइटेड स्टेट होमो तिथे कन्सिडर करतो, एक्साइटेड स्टेट होमो तिथे आपण कन्सिडर हा करत असतो, हे लक्षात घ्यायचंय. मग इथे या केस मध्ये काय होतंय बघा, पाय बॉन्ड सिस्टीम आहे 1,4 ब्युटाडाईन आहे, काय होतंय बॉन्डचं मायग्रेशन होतंय बॉन्ड शिफ्टिंग, मग इथे काय एक सिग्मा बॉन्ड फॉर्म होतोय, त्याचप्रमाणे इथे पण बघा या केस मध्ये रिंग क्लोजिंग रिॲक्शन म्हणता यांना, कारण हे काय 1,3 ब्युटाडाईन, इथे काय 1 2 3 4 5 6, मग काय 1 3 5 हेक्साट्राईन, इथे किती 6 कार्बन आहे, मग या केस मध्ये आपल्याला किती सिस्टीम मिळतील बघा, जेवढे कार्बन आहेत तेवढ्या सिस्टीम आपल्याला इथे मिळतील बघा, साय1 मिळेल, साय2 तिथे साय2 फॉर्म होईल, साय3 फॉर्म होईल, साय4 फॉर्म होईल, साय5 फॉर्म होईल, आणि साय6, मग यातला आपण इथे जर थर्मल जर रिॲक्शन असेल तर आपण कुठला कन्सिडर करू की ग्राउंड स्टेट होमो, मीन्स इथे जे इलेक्ट्रॉन असतील पहिले 2 इलेक्ट्रॉन कुठे पेअर होतील साय1 मध्ये पेअर होतील, दुसरे 2 इलेक्ट्रॉन कशामध्ये पेअर होतील साय2 मध्ये पेअर होतील, 6 कार्बन सिस्टीम आहे 6 पाय इलेक्ट्रॉन आहे, जे तिसरे जे इलेक्ट्रॉन आहेत ते कशामध्ये साय3 मध्ये पेअर होतील, मीन्स इथे ग्राउंड स्टेट होमो आपण कुठला कन्सिडर करू साय3. मग इथे जर सिमेट्री जर आपण चेक केली इथे काय सुरुवातीला मिरर सिमेट्री येते, त्यानंतर C2 सिमेट्री येते, पुन्हा काय येते मिरर सिमेट्री येते, अशा प्रकारे जे ऑर्बिटल इंटरॅक्शन आहे ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्यायचे, कोणत्या वेळी आपण कोणतं एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये आलंय ते चेक करून घ्यायचे, कुठली कार्बन सिस्टीम आहे, मग त्यामध्ये प्रेझेन्स असणारे ज्या ऑर्बिटल आहे ते तुम्ही चेक करायचे प्रॉपरली, आणि त्यानुसारच काय करायचं इंटरॅक्शन या दाखवायच्या असतात. मग तुम्हाला हे समजलं असेल बघा, ही थर्मली जर असेल तर आपण काय करतो साय2 कन्सिडर करतो, आणि जर फोटोकेमिकली जर असेल तर हे ऑर्बिटल काय करतो त्याचं एक्साइटेशन होतं, मीन्स तिथे काय येईल आपल्याला एक्साइटेड स्टेट होमो विच इज नथिंग बट साय4 आपण तिथे म्हणू, तो काय येईल एक्साइटेड स्टेट होमो, जर फोटोकेमिकली रिॲक्शन जर गेली प्रोसीड जर झाली तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणत असतो एक्साइटेड स्टेट होमो.
All electrocyclic reactions are reversible. Open chain partner of the reaction is always conjugated system, whereas cyclic partner may or may not contain conjugated system. In electrocyclic reactions, either a ring is formed, the generation of new sigma bond and loss of one pi bond, that is gain of one sigma bond and loss of वन पाय बॉन्ड. ज्यावेळेस इलेक्ट्रोसायक्लिक रिएक्शन आपण प्रोसीड करतो त्यावेळेस काय होतंय, गेन ऑफ वन सिग्मा बॉन्ड. बघा इथे काय एक नवीन सिग्मा बॉन्ड फॉर्म होतोय आणि इथे दोन पाय बॉन्ड होते, त्यापैकी इथे काय एकच पाय बॉन्ड शिल्लक राहतो, मीन्स लॉस ऑफ वन पाय बॉन्ड त्याला आपण म्हणू. और रिंग इज ब्रोकन विथ द लॉस ऑफ वन सिग्मा बॉन्ड अँड गेन ऑफ वन पाय बॉन्ड. मग आता हीच रिंग काय होते, सपोज आता जर ही रिंग कन्सिडर केली, हा सिग्मा बॉन्ड इथे ब्रेक होईल, या बॉन्डची इथे शिफ्टिंग होईल, पुन्हा हा बॉन्ड इथे शिफ्ट होईल, पुन्हा काय आपल्याला मिळेल 6 पाय इलेक्ट्रॉन सिस्टीम आपल्याला मिळेल. त्याचप्रमाणे बघा अलिलिक सिस्टीम 3 कार्बन सिस्टीम आहे, यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, काय अलिलिक कार्बो कॅटायन इथे फॉर्म झालेला आहे. मग इथे काय या पाय बॉन्डचं मायग्रेशन झालंय आणि मायग्रेशन जिथनं होतंय तिथे काय होतंय पॉझिटिव्ह साइन, तिथे काय होतंय शिफ्टिंग होते. मीन्स अशा प्रकारे वन सिग्मा बॉन्ड फॉर्म होतोय आणि एक पाय बॉन्ड काय होतोय लॉस होतोय. अशा प्रकारे या इलेक्ट्रोसायक्लिक रिएक्शन्स या ऑकर होत असतात. त्यानंतर तुम्हाला फक्त लक्षात एकच घ्यायचंय की कुठली सिस्टीम 4n पाय सिस्टीम आहे आणि कुठली सिस्टीम 4n+2 पाय सिस्टीम आहे, ह्या समजणं तुम्हाला गरजेचं आहे. हे जर समजलं तर तुम्हाला पेरिसायक्लिक रिएक्शन एकदम इझी जातील समजणं आणि तुम्हाला एक्झाम तुम्हाला मध्ये जे क्वेश्चन विचारले जातील ते इझिली तुम्हाला टॅकल करता येतील. त्यानंतर नेक्स्ट बघू याचे रिलेटेड काय एक्झाम्पल बघू. फोटो इंड्यूस cyclization. In case of photo-induced cyclization, the excited state HOMO is psi5 star. बघा इथे कार्बन किती सिस्टीम दिली आहे, इथे काउंट करायची. तुम्हाला जर समजत नसेल तर कार्बन सिस्टीम काउंट करायची. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 कार्बन सिस्टीम आहे. इथे बॉन्ड किती फॉर्म झालेले, किती पाय बॉन्ड सिस्टीम असेल इथे 1 2 3 आणि 4. बघा इथे 4 कार्बन सिस्टीम आहे. मग आपण काय करतोय, जी रिएक्शन प्रोसीड करतोय, इथे जे रिएक्शन प्रोसीड करतोय किती, हे जे मिथिल ग्रुप आहे हे काउंट करायचे नाही. ज्यावेळेस आपण पाय इलेक्ट्रॉनिक सिस्टीम काउंट करतोय त्यावेळेस हे मिथिल ग्रुप काउंट करायचे नाही. मग बघा इथे एक पाय बॉन्ड आहे, इथे एक पाय बॉन्ड आहे, मीन्स किती आपल्याला पाय बॉन्ड सिस्टीम आहे, 8 पाय बॉन्ड सिस्टीम आहे, सॉरी 8 पाय इलेक्ट्रॉन आहे, सॉरी 8 कार्बन सिस्टीम आहे. 1 2 3 4 5 6 7 8. मग 8 कार्बन सिस्टीम आहे त्यामुळे आपल्याला किती ऑर्बिटल इथे मिळतील, बघा psi1 psi2 psi3 psi4 psi5 psi6 psi7 आणि psi8. आपल्याला 8 मॉलिक्युलर ऑर्बिटल तिथे फॉर्म होतील. मग आता इथे काय थर्मल रिएक्शन घेतलाय आणि कोन रोटरी मोशन इथे दिलेली. मग या केस मध्ये जर आपण बघितलं तर काय इथे फॉर्मेशन होईल, इथे सुरुवातीला काय मिरर सिमेट्री, C2 सिमेट्री, मिरर C2 मिरर. मग इथे काय घेतलाय होमो इज psi5 स्टार. इथे काय psi5 स्टार हा काय घेतलाय होमो कन्सिडर केलाय. थर्मल रिएक्शन आहे आणि रिएक्शन पॉसिबल होताना इथे काय होमो घेतलेला psi5. psi5 मध्ये काय मिरर सिमेट्री तिथे प्रेझेंट आहे आणि जर मिरर सिमेट्री जर प्रेझेंट असेल तर आपल्याला काय करावं लागेल, बघा इथे दाखवलंय की प्रेझेन्स ऑफ रिएक्शन काय ज्यावेळेस फोटोकेमिकली जाते त्यावेळेस काय घेतो आपण डिसरोटरी मोशन घेतो, ज्यावेळेस मिरर सिमेट्री प्रेझेंट असेल. आता इथे सुरुवातीला काय दाखवलंय थर्मल रिएक्शन आहे, मग इथे काय घेतोय आपण कॉन रोटरी मोशन. आता इथे कॉन रोटरी मोशन आपण काय घेतोय, ऑर्बिटल कुठे इथे C2 सिमेट्री. आता ही C2 सिमेट्री कशावरून आली, आपण जर बघितलं सुरुवातीचा जो ऑर्बिटल आहे त्यामध्ये काय मिरर सिमेट्री आहे, psi1 मध्ये psi2 मध्ये C2, पुन्हा psi3 मध्ये मिरर, पुन्हा psi4 मध्ये काय C2 सिमेट्री. बघा हा काय घेतलाय, दिस इज नथिंग बट psi4 घेतलेला आहे. psi4 मध्ये काय कुठली सिमेट्री प्रेझेंट आहे, C2 सिमेट्री. मग C2 सिमेट्री ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण काय करतो कॉन रोटरी मोशन, मीन्स ऑर्बिटल काय करतोय सेम डायरेक्शनने रोटेट करतोय. मग सेम डायरेक्शनने रोटेट केल्यानंतर तिथे काय फॉर्मेशन होतंय, बघा ट्रान्स
7,8 डायमिथिल 1,3,5 सायक्लोऑक्टेट्राईन. बघा इथे काय दोन्ही पण जे ऑर्बिटल आहे बघा, मिथिल ग्रुप एक काय आलाय अपवर्ड डायरेक्शनला आला आणि काय आलाय डाऊनवर्ड डायरेक्शनला आला. मग इथे काय सिग्मा बॉन्ड फॉर्मेशन होते, ओव्हरलॅपिंग होते. प्रोसेस कोणत्या वेळी गेली आहे? कॉनरुटरी थर्मल रिॲक्शन आहे, त्यामुळे कॉनरुटरी वेळी गेली आहे. त्याचप्रमाणे फोटो इंड्यूस सायक्लायझेशन जर बघितलं, मग ज्यावेळेस फोटो इंड्यूस सायक्लायझेशन आपण बघतो त्यावेळेस आपण काय घेतो? एक्साइटेड स्टेट होमो घेतो. मग इथे बघा साय 1 मध्ये मिरर आहे, साय 2 मध्ये C2 आहे, मिरर C2. त्याचप्रमाणे साय 5 मध्ये काय येईल? पुन्हा मिरर सिमेट्री येईल. त्यामुळे इथे काय कन्सिडर केली? होमो काय येईल? इथे साय 5 येईल, साय 5 स्टार. मग त्यामध्ये कुठली सिमेट्री प्रेझेंट असेल? मिरर सिमेट्री प्रेझेंट असेल. मग ज्यावेळेस मिरर सिमेट्री प्रेझेंट असते त्यावेळेस आपण काय घेतो? डिसरोटरी मोशन ही तिथे कन्सिडर करत असतो. ती का कन्सिडर करतो? की तिथे जे ऑर्बिटल ओव्हरलॅपिंग होईल, सेम साइनच्या ऑर्बिटल एकमेकांच्या जवळ आले पाहिजे, तरच काय तिथे सिग्मा बॉन्ड हा फॉर्मेशन ही होत असते. त्यामुळे इथे काय घेतो आपण? डिसरोटरी. ज्यावेळेस फोटोकेमिकल रिॲक्शन असते त्यावेळेस आपण काय करतो? डिसरोटरी मोशन ही तिथे घेत असतो. मग ज्यावेळेस डिसरोटरी मोशन घेतली, बघा एक काय केलाय? इनर साइडला राईट हँड साइडला रोटेट केला, एक लेफ्ट हँड साइडला रोटेट केलाय. मग दोन्ही पण मिथिल ग्रुप काय झाले? तिथे अपवर्ड डायरेक्शनला आले, किंवा दोन्ही पण काय येतील? डाऊनवर्ड डायरेक्शनला येतील. मग इथे काय प्रोडक्ट फॉर्मेशन होईल? 6,7,8 डायमिथिल 1,3,5 सायक्लोऑक्टेट्राईन. मग तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारताना यावरच विचारला जाईल. तुम्हाला रिएक्टंटचं नाव दिलं जाईल किंवा प्रोडक्टचं नाव दिलं जाईल. मग ती जी रिॲक्शन आहे ती कोणत्या वेळी पॉसिबल आहे? कॉनरोटरी मोशननी की डिसरोटरी मोशननी? मग त्यामध्ये जो प्रोडक्ट फॉर्मेशन होईल तो सिस प्रोडक्ट फॉर्म होईल की ट्रान्स प्रोडक्ट फॉर्म होईल, किंवा ऑर्बिटलची जी सिमेट्री आहे मिरर येईल की C2 येईल, त्यानंतर ग्राउंड स्टेट होमो कुठला येईल, एक्साइटेड स्टेट होमो कुठला येईल, हे सर्व तुम्हाला यावरतीच क्वेश्चन हा विचारला जाईल. त्या वेळी तुम्हाला काय करायचा? स्टडी हा करायचा आहे. देन यावरतीच नेक्स्ट जो पॉइंट आहे नाझेराव सायक्लायझेशन त्याला म्हटलं जातं. यावरच सेम क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. इथे 2 पाय सिस्टीम आहे. बघा नाझेराव सायक्लायझेशन is given by 1,4 pentadiene 3-ONE and its derivative. The product of the reaction is cyclopentanone. लक्षात घ्यायचंय त्याचा प्रोडक्ट काय? नाझेराव सायक्लायझेशन. यावरती पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. MCQ. द प्रोडक्ट ऑफ नाझेराव cyclization is cyclopentanone. The reaction is conrotary electrocyclic ring closing. बघा लक्षात घ्यायची रिएक्शन कोणत्या वेळी प्रोसीड होते? कॉनरोटरी इलेक्ट्रोसायक्लिक रिंग क्लोजर रिएक्शन अंडर थर्मल कंडिशन अँड डिसरोटरी रिंग क्लोजिंग इन फोटोकेमिकल कंडिशन. बघा या कंडिशन लक्षात घ्यायच्या. यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये MCQ फिक्स विचारला जाऊ शकतो. बघा 1,4 पेंटाडाइन 3-ON. बघा 1, 2, 3, 4 आणि 5 ही काय झाली? पेंटाडाइन सिस्टीम आहे. दोन्ही पण डबल बॉन्डेड सिस्टीम कुठे आहे? बघा इथे जर चेक केलं तर कुठे येत आहे डबल बॉन्डेड सिस्टीम? 1 आणि 4 पोझिशनला डबल बॉन्डेड सिस्टीम इथे ही फॉर्म होते. मग बघा इथे काय जी रिएक्शन पॉसिबल होते ते बघा इथे या डबल बॉन्डची शिफ्टिंग इकडे होते, हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट होतोय, पुन्हा अशा प्रकारे काय होतंय? मायग्रेशन होतंय. काय होतंय? एक प्रकारचा तिथे डबल बॉन्ड फॉर्मेशन होतंय. आता इथे या केस मध्ये जी रिएक्शन झाली रिव्हर्सिबल रिएक्शन इथे दाखवली आहे. बघा इथे जे सायक्लायझेशन दाखवलं या केस मध्ये बॉन्डची शिफ्टिंग इकडे झाली आहे, हा बॉन्ड इथे शिफ्ट झालेला आहे. इन प्रेझेन्स ऑफ H3PO4 आणि ACOH. काय थर्मल जी रिएक्शन असेल ती कशाच्या प्रेझेन्स मध्ये होते? ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये होते आणि ACOH च्या प्रेझेन्स मध्ये होते. मग इथे काय होतंय? सायक्लायझेशन होतंय. 2 पाय बॉन्ड सिस्टीम आहे, त्याचं काय होतंय? कन्वर्जन होतंय आणि तिथे एक 5 मेंबर रिंग सिस्टीम तिथे फॉर्म होतंय. बघा दोन्ही पण केस मध्ये आता इथे काय होतंय? ज्यावेळेस थर्मल रिएक्शन आपण घेतो त्यावेळेस आपण काय घेतो? ग्राउंड स्टेट होमो तिथे घेत असतो. आणि ज्यावेळेस फोटोकेमिकल रिएक्शन आपण कन्सिडर करतो त्यावेळेस आपण काय घेत असतो? एक्साइटेड स्टेट होमो हा घेत असतो. बघा इन नाझेराव सायक्लायझेशन रिक्वायर ऍसिड अंडर ऍसिडिक कंडिशन द सबस्ट्रेट कन्वर्ट्स इनटू कॅटायन विच हॅज अ 4 पाय कॉन्जुगेटेड सिस्टीम. कशा प्रकारे होतंय? बघा इथे दिलंय. त्यासाठी काय रिक्वायर असतो? ऍसिड. नाझेराव सायक्लायझेशन साठी काय ऍसिडिक कंडिशन ही रिक्वायर्ड असते.
मग त्यामुळे सबस्ट्रेट कशामध्ये कन्वर्ट होतो, 4 पाय कॉन्जुगेटेड इलेक्ट्रॉन सिस्टीम. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलंय की 4n पाय सिस्टीम कशी असते, 4n+2 पाय सिस्टीम कोणत्या वेळी असते ते तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्यावरच ही पुढचे जे टॉपिक असतात, पुढचे जे पॉइंट्स असतात त्यावरती डिपेंड असतात. मग बघा इथे काय ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये इथे OH फॉर्म होतोय. लोन पेअर काय करताय, प्रोटॉनचं ऍब्स्ट्रॅक्शन करताय. बघा इथे OH फॉर्म होतोय. मग काय होतोय, हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा पाय बॉन्डची काय होते, शिफ्टिंग होते. मग पॉझिटिव्ह चार्ज कुठे येतोय, सेंटरला येतोय. मग इथे काय होतंय, सायक्लायझेशन तिथे ऑकर होतंय. पाय बॉन्डची शिफ्टिंग होते आणि तिथे काय सायक्लायझेशन हे ऑकर होतंय. अंडर थर्मल कंडिशन द मोशन इज कॉन्ट्रोटरी अँड अंडर फोटोकेमिकल कंडिशन द मोशन इज डिसरोटरी बिकॉज द कॉन्जुगेटेड सिस्टीम हॅज 4n पाय कॉन्जुगेटेड इलेक्ट्रॉन. मग नॅचरल सायक्लायझेशन वरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की कुठली सिस्टीम त्यामध्ये असते, थर्मली कोणत्या वेळी रिएक्शन पॉसिबल होईल, कोणत्या वेळी तिथे मोशन ही फॉर्म होईल, कॉन्ट्रोटरी असेल की डिसरोटरी. त्यासाठी झालेल्या टॉपिकची काय करायची, तुम्ही रिव्हिजन ही करायची असते कंटिन्युअसली. मग जर तुम्ही रिव्हिजन जर केली किंवा टॉपिकची जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला ते एक्झाम्पल समजणं सोपे जाईल. त्यानंतर नेक्स्ट बघू द रिएक्शन अंडर थर्मल कंडिशन. तेच रिएक्शन आहे नाझराव सायक्लायझेशनची. बघा इथे जे हायड्रोजन्स आहे काय होतंय, लोन पेअर काय करते, प्रोटॉन ऍब्स्ट्रॅक्शन करते, OH फॉर्मेशन होतंय. मग नेक्स्ट स्टेप काय, तो बॉन्डची शिफ्टिंग होते, पॉझिटिव्ह चार्ज इथे येतोय. मी तर या केस मध्ये काय होतंय, कॉन्ट्रोटरी मोशन. बघा डबल बॉन्डची शिफ्टिंग होते. मग शिफ्टिंग झाल्यावरती हायड्रोजन पण काय होत आहे, रोटेट होत आहे. दोन्ही पण काय, हायड्रोजन इनर साईडला आहे, मीन्स एकमेका ज्यावेळेस इनर साईडला असतात त्यावेळेस त्यांना काय म्हटलं, दोन्ही पण आहे तर इनर साईडला असू किंवा आउटर साईडला असू त्यावेळेस त्यांना काय म्हटलं जातं, ट्रान्स म्हटलं जातं. एकमेकांच्या ते काय असतात, ट्रान्स असतात. मग बघा इथे काय केलंय, दोन्ही एकमेकांचा ट्रान्स आहे. मग इथे काय केले, कॉन्ट्रोटरी मोशन तिथे केली. कॉन्ट्रोटरी मोशन केल्यावरती काय होतंय, सेम डायरेक्शननी काय केलंय, ओरिएंटेशन केलंय. मग रोटेशन केल्यावरती काय तिथे आपल्याला पुन्हा ट्रान्स प्रोडक्ट तिथे फॉर्म होतोय. मग पुन्हा -H+ केल्यावर तिथे OH फॉर्मेशन आणि पुन्हा काय होतंय, आपला रिएक्टंट ऍज इट इज फॉर्म होतोय. त्याचप्रमाणे ही झाली थर्मल कंडिशन. थर्मल कंडिशन मध्ये अशा वेळी रिएक्शन पॉसिबल होते. पुन्हा फोटोकेमिकल रिएक्शन ज्यावेळेस आपण कन्सिडर करू त्यावेळेस काय घेतो आपण, एक्साइटेड स्टेट होमो हा कन्सिडर केला जातो. इथे एक्साइटेड स्टेट होमो कुठला आहे, साय3. मग साय3 मध्ये कुठली सिमेट्री येईल, मिरर सिमेट्री. मिरर सिमेट्री ज्यावेळेस येते त्यावेळेस काय करावं लागते, डिसरोटेटरी मोशन ही करावं लागते. बघा इथे डिसरोटरी मोशन केल्यावरती काय, दोन्ही पण हायड्रोजन का अपोजिट डायरेक्शनला रोटेट होते. मग दोन्ही पण ट्रान्स होते. ट्रान्सचं कन्वर्जन कशामध्ये होतंय, बघा इथे सीस मध्ये होतं. इथे पण काय होते, एकमेकांना ट्रान्स होते. ट्रान्स ज्यावेळेस आपण लक्षात घ्यायचे, ट्रान्स वरती ट्रान्स ज्यावेळेस असेल त्यावरती जर आपण कॉन रोटेशन केलं तर आपल्याला काय, ट्रान्सच प्रोडक्ट तिथे फॉर्म होतोय. बघा इथे ट्रान्स प्रोडक्ट फॉर्म होतोय. त्याचप्रमाणे जर ट्रान्स आपल्याला रिएक्टंट आहे, हा रिएक्टंट काय आपला ट्रान्स आहे आणि त्यावरती जर आपण डिस रोटेशन जर केलं तर आपल्याला तिथे काय, सीस प्रोडक्ट हा फॉर्म होतो. तो प्रोडक्ट असेल तो आपला काय, सीस तिथे फॉर्म होतोय. बघा इथे बघा दोन्ही पण हायड्रोजन काय आले, एकमेकांना सीस आले. इथे पण दोन्ही हायड्रोजन एकमेकांना सीस आले. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. जर तुमचा रिएक्टंट जर ट्रान्स असेल, रिएक्टंट मध्ये जे हायड्रोजन प्रेझेंट आहे, आता ते दोन्ही पण काय इनर साईडला प्रेझेंट आहे, त्यामुळे त्यांना आपण काय म्हणतोय, ट्रान्स म्हणतोय. ते दोन्ही जर आउटर साईडला जरी असते तरी त्यांना आपण ट्रान्सच म्हटलं असतं. मग जर एक इनर आणि एक आउटर जर असेल तर त्यावेळेस त्याला सीस म्हटलं जातं आणि एक इनर आउटर जर असेल तर त्यावेळेस सीस म्हटलं जातं. मग ज्यावेळेस ट्रान्स रिएक्टंट आहे त्यावेळेस आपण त्यावरती आपण कॉन रोटेशन करू. कॉन रोटेशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतो, ट्रान्स प्रोडक्ट. मीन्स तिथं काय स्टेरिओकेमिस्ट्री रिटेन होते. त्याचप्रमाणे लक्षात घ्यायचं, जर ट्रान्स रिएक्टंट असेल, ट्रान्स रिएक्टंट वरती आपण डिस रोटेशन जर केलं तर त्यापासून आपल्याला सीस प्रोडक्ट हा फॉर्मेशन होतो. जी प्रोडक्ट मध्ये जी स्टेरिओकेमिस्ट्री येते, जे सबस्टिट्यूएंट प्रेझेंट असतात, आता इथे हायड्रोजन आहे, हायड्रोजनच्या जागेवरती मिथिल ग्रुप जरी घेतले तरी त्यामध्ये स्टेरिओकेमिस्ट्री काय सीस येईल. मीन्स अशा प्रकारे प्रोडक्ट फॉर्मेशन ज्यावेळेस होते त्यावेळेस स्टेरिओकेमिस्ट्री समजून घेणं हे गरजेचं आहे. मग होप तुम्हाला इथे आज झालेले पॉइंट्स हे समजले असतील. नाझराव सायक्लायझेशन बघितलं, इलेक्ट्रोसायक्लिक रिएक्शन पण आपण बघितला, त्याचप्रमाणे स्टेरिओकेमिस्ट्री कशा प्रकारे चेंज होते, ओरिएंटेशन कशा प्रकारे चेंज होतं हे पण आपण आज बघितलं. मग रिमेनिंग टॉपिक आहे
तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. जेवढे पण लेक्चर झाले त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करत चला, लेक्चर समजून घेत चला. कोणत्या ऑर्बिटल मध्ये कुठली सिमेट्री, आपण तेच ऑर्बिटल का घेतले, ग्राउंड स्टेट असेल, थर्मल जर रिएक्शन असेल तर ग्राउंड स्टेट आपण घेतो, जर फोटोकेमिकल रिएक्शन जर असेल तर आपण एक्साइटेड स्टेट होमो घेतो. मग त्या ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट असणारी जी सिमेट्री ते व्यवस्थित समजून घेत चला. मग कॉन रोटेशन असल्यावर कुठलं ओरिएंटेशन मिळतं, कुठली सिमेट्री असते, डिसरोटेशन असल्यावर कुठली सिमेट्री असते, हे सर्व पॉइंट तुम्ही वन बाय वन समजून घेत चला. समजले नसतील तर काय करायचं, तुम्हाला जे बुक प्रोव्हाइड केलंय, जी पीडीएफ प्रोव्हाइड केली त्यामध्ये व्यवस्थित प्रॉपरली रीड करत चला, जेणेकरून तुमचं बेटर अंडरस्टँडिंग होईल. मग आजचा झालेलं जे टॉपिक आहे तो आपण इथे स्टॉप करू. रिमेनिंग जे पॉइंट्स आहे लेक्चर आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. ओके, थँक्यू, गुड बाय.